अरे हे काय? तू मला बोललास हिचं काहीतरी प्लॅन, ही ड्रॉइंग करत बसली आहे. अरे माया, या ड्रॉइंग मध्ये काय प्लॅन आहे? ते ड्रॉइंग रूमच ड्रॉइंग करतेयस तू, ह्याच्यात मला काही कळतच नाहीये. माया, आय एम सॉरी. अगं मी सकाळपासून तयार होतो, पण यांच्यामुळे मला उशीर झाला यायला. हो हा, खरं बोलतोय. आला होता तयार होऊन पहाटे पहाटे मला उठवायला आणि मला सांगितलं की तुझ्याकडे काहीतरी प्लॅन आहे म्हणून आपण तिथे सहभागी व्हायला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे. पण मी काही बोलते का त्याबद्दल? कशाला उगाच क्लॅरिफिकेशन देताय? ती म्हणते तर नको देऊयात. माया ऐक ना, तुला जे काही सांगायचं ते सांग. आम्ही तुला मदत करायला तयार आहोत. फक्त तू सांग आता आम्ही काय करायचं ते आम्ही लगेच. हो हो, राधिका काका आणि बाबांना आणायला वर गेलीये. तिला येऊ देत, मग सगळ्यांना एकत्र सांगते. ठीक आहे? माझं नाव काय? माया, बाबा आणि काका पण आलेत. सांग. हो, काय समजावलं ते समजाव आता. नाही म्हणजे कसं आम्हाला समजून घ्यायला वेळ लागेल ना. हो हो सांगते. सगळ्यात आधी तुम्ही शांतपणे बसून घ्या, बघू. सांगते सगळ्यांना. ओके? मी मागे उभा राहतो. बस बस. नाही, माझं नाव काय? आनंद सांगणार आहे. बसून घे, बसून घे. आज आपण इथे स्टिंग ऑपरेशन करणार आहोत. काय स्टिंग ऑपरेशन? स्टिंग ऑपरेशन? हो हो हो, एवढं पॅनिक व्हायची काहीच गरज नाहीये. मी सगळं व्यवस्थित सांगते. गोट्या शेट इथे आल्यावर आपल्याला त्याला या सोफ्यावर बसवायचंय, म्हणजे इकडे. ठीक आहे? आणि हा फ्लॉवर पॉट जो आहे तो इथे समोर असणार आहे त्याच्या. आणि यामध्ये मी ऑलरेडी कॅमेरा आणि माईक सेट करून ठेवणार आहे. हो हो हो. पण कसं ते त्यांच्या लक्षात नाही का येणार? एक्झॅक्टली राधिका, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊ नये, त्यांचं इकडे तिकडे लक्ष जाऊ नये, याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुला इकडे एक्झॅक्टली इथे त्यांच्या समोर बसायचंय आणि त्यांना थ्रू आउट ना बोलतं ठेवायचंय. बोलतं ठेवण्यापेक्षा रादर मी म्हणेन की त्यांना ना सतत इन्स्टिगेट करायचंय. ते भडकतील कसे हा प्रयत्न करायचा. म्हणजे नक्की काय करायचं ते सांग. जास्तीत जास्त गोट्याशेट आपल्याला कसे भडकवू शकतील याचा प्रयत्न करायचा. आणि राधिका, हे सगळं तुलाच करायचंय. हा, म्हणतेस ते सगळं ठीक आहे, पण हे मला जमेल का? राधिका, का नाही जमणार? कमॉन अगं, जमेल तुला. आणि जमवावंच लागेल, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. आणि तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना इथे. समज तुझ्याकडनं काही गडबड झाली, तू विसरलीस, तर आम्ही सगळे असू. आम्ही बरोबर सिच्युएशन सांभाळून घेऊ. ठीक आहे? हो 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 हो, आम्ही आहोत ना. गुड गुड. हाच कॉन्फिडन्स हवाय आपल्याला. आणि आपल्याकडे हा एकच कॅमेरा नसणार आहे. आपला सेकंड कॅमेरा तिथे फ्रेम मध्ये असणार आहे. हिडन कॅमेरा असणार आहे, म्हणजे इथे. सो हा आपला सेकंड कॅमेरा असेल. फ्रेम मध्ये कॅमेरा? आणि थर्ड कॅमेरा एका पेन मध्ये असणार आहे. तो पेन आनंद तुझ्या खिशामध्ये असणार आहे. ओके? तो तुला सतत गोट्या शेटच्या समोर उभं राहायचंय. जास्तीत जास्त त्याला कॅप्चर कसं करता येईल हे तुला बघायचंय. दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके? अच्छा, हे म्हणून तू ते आनंद आणि बाजूला ती पेन आहे. एक्झॅक्टली. हा, म्हणजे मी ते इथे बसले असणार म्हणून मी एक्झॅक्टली त्यांच्या समोर उभा राहा. अजिबात काळजी करू नकोस, तुझं काम झालं समज. सुपर. नाही, तू हे आता म्हणतोयस खरं, पण ऐन वेळेला विसरू नकोस म्हणजे झालं काय? मी कधी विसरतो? मी अजिबात विसरणार नाही. गुड. बरं, हे सगळं आता आमच्या लक्षात आलेलं आहे. आता पुढे काय करायचं? पुढे सगळ्यात महत्वाचं काम, आणि श्रेयस, ते काम तुला करायचं. अरे बाप, मी? वा, नक्की नक्की बोल ना. आणि थँक्यू मला एवढं महत्वाचं काम दिलंस तू. हो 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 श्रेयस, एवढाही एक्सायटेड होऊ नकोस. ओके? कारण खूप मोठी जबाबदारी असणार आहे तुझ्यावर. आपल्या मनासारखं फुटेज सगळं रेकॉर्ड झालं की त्यानंतर हे कॅमेराज आणि हे सगळे माईक घेऊन तुला तुझ्या रूम मध्ये जायचंय आणि लॅपटॉप वरून हे सगळं फुटेज सामीला मेल करायचंय. ठीक आहे? त्या फुटेजचं नंतर काय करायचंय ते मी सामीशी बोलून घे. अगं पण हे सगळे एवढे कॅमेरे आणणार कुठून तू? बाबा, कॅमेराज, माईक, साऊंड सेटअप, इनफॅक्ट आपल्याला जे सगळे इक्विपमेंट्स लागणार आहेत ना, ते सगळे मी मुंबईहून मागवलेत. आणि इनफॅक्ट ते पोहोचतच असतील अर्ध्या तासात. आपल्याला हायवे वरून कलेक्ट करायचे. श्रेयस, आनंद, तुम्ही निघालात तरी चालेल. आणि आपल्याला अजून काही सामान लागणार आहे ते मी तुम्हाला मेसेज करते, ते येता येता कलेक्ट करा. ठीक आहे? ओके, चला सर. ठीक आहे, आम्ही जाऊ का आता? येस येस, निघा निघा. तुम्ही मुंबईवरून येता तर का नाही आणलं ते काही सगळं? असेल तर कॉल करा. हो चल. हे दोघं जण परत येईस तर खूप उशीर होऊन जाईल ग. आय नो. पण ही सगळी तयारी होण्याच्या अगोदरच गोट्या शेट इथे आला तर प्रॉब्लेम होईल.
प्रॉब्लेम तर होईल, पण यातून मार्ग आपल्यालाच काढावा लागणार आहे. राधिका, आता तूच काहीतरी करू शकतेस. सांग ना, काय करता येईल आपल्याला? मला काही सुचत नाहीये माया. हा, मी असं करते, मी सीमाताईंना फोन करते. सुपर, बोलून घेते. हा, ती आपण नंतर लावूया. अच्छा, रिहर्सल साठी एवढं ओके आहे. इथे लावलाय. श्रेयस, हा कॅम म्हणजे मी आनंद ना? हो हो, हा. फॉर नाउ या आनंद. हा. आणि हा लाव इथे. ठीक आहे. ओके ओके ओके. गाइस रेडी हा, रेडी आहे. अँड ऍक्शन. आनंद, ऍक्शन. काय मग? नमस्कार. ओळखलंस ना मला? मी पोट्या शेठ. गॉड, पोट्या शेट नाही आनंद, गोट्या शेट. गोट्या शेट. चल चल, पुन्हा पुन्हा. कम ऑन, वन नो. हा, हा हा, तेच तेच तेच, पोट्या शेठ. नाही या निमित्तानं काय असे ना, पण तू अगदी खरं बोललास. पोट्या शेठ. गॉड, प्लीज प्लीज गाईज, टाइमपास नाही करायचंय आपल्याला. सॉरी सॉरी सॉरी. आपण रिहर्सल वर फोकस करूया का प्लीज? आनंद, कम ऑन, परत. हा हा हा, नाही, चल चल, येस. आणि प्लीज ना, तू बाबांना गाईज म्हणू नकोस. आनंद, फोकस प्लीज. हा. हा, राधिका, तू आता गोट्या शेटना जाऊन रिसीव्ह करणार आहेस. ओके, जा जा, घाबरू नकोस, जा, बिंदास जा. मी गोट्या शेठ. हा, आनंद भाऊजी. हा, गोट्या शेट या तुम्ही. तुमचं स्वागत आहे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. वाट तर बघावीच लागणार ना. गोट्या शेठ येणार आहे म्हणजे वाट बघावीच लागणार. या 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 आले ते. या गोट्या शेट, तुम्ही इथे बसा. राधिका, सॉरी सॉरी सॉरी, तिथे नाही. एक तूच इथे उभी राहिलीस तर गोट्या शेट इथे कसं बसणार? हा, तुला त्यांच्या पाठवून यायचंय. ओके, परत करूया, परत करूया. परत नको. नाही, हा, गोट्या शेट सगळं ही आहे. नंतर साठी लक्षात ठेव. ठीक आहे? म्हणजे नंतर आधी येईल. हा ओके, गुड गुड गुड. गोटे शेट, मी आनंद. हा, मी गोट्या शेठ. हा, हा. असं इथे उभं राहणार आहे का आनंद? आनंद इथे समोर उभं राहणार पण ना. ते कॅमेरा जवळ पेन घेऊन उभं राहायचं होतं ना त्यांच्या पुढे. मुळात पेन अरे हातात इकडनं असं नाही. दिसलं कॅमेरा, हा काय दिसेल इथे? श्रेयस, हा इथे लाव तू. इथे लाव. ओके. हा हा, लाव. आणि आता तिथे जाऊन उभा राहा. समोर म्हणजे काय, समोर नाही उभं राहायचं, त्याला सूट. हा, तिथे जाऊन उभा राहा. ओके ओके ओके, या. आनंद, तू इथे बसायचं. हे ओके. मी इथेच बसू ना. अहो झाला ना, आता 1 मिनिट झाला ना. काय म्हणते हे बघा. आता फक्त मुद्द्याचं बोलायचं, पालदाळ नाही. हो, मुद्द्याच बोलते. गोट्या शेठ, तुम्ही म्हणत असाल ना, तर मी आत्ताच्या आत्ता राधिकाताईंकडे जाते आणि त्यांच्याशी बोलते. त्यांना समजावते की रेडिओवर मुलाखत देऊन त्यांनी कुणाशी पंगा घेतलाय ह्या गोष्टीची पण मी त्यांना जाणीव करून देते. करेक्ट बोललात तुम्ही, एकदम बरोबर बोललात. आणि त्यांना हे पण सांगा, मी उद्या प्रेस कॉन्फरन्स बोलवतो, तिथे येऊन त्यांनी माझी जाहीर माफी मागायची, ही माझी अट आहे. त्यांना सांगा. मी काय म्हणते गोट्या शेठ, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण मला एक प्रश्न पडलाय की आता जर तुम्ही राधिकाताईंकडे जायला निघाला असाल तर मग मी कशाला जाऊ? नाही, मी तर म्हणते तुम्ही जाच, आणि मी मध्ये मध्ये लुडबुड करायला कशाला पाहिजे? त्यापेक्षा जे काय व्हायचंय ना ते समोरासमोर होऊनच जाऊ द्या. तर काय कळत नाही मला, कधी थांबा म्हणता, कधी अचानक निघा म्हणता. काय चाललंय काय तुमचं? चूक झाली माझी. हा, मी तर म्हणते जा, बंगल्यावरच जा, आणि जो काही सोक्ष मोक्ष लागायचा आहे ना
तो आज समोरासमोर लागूनच जाऊ द्या. ठीक आहे, जातो बंगल्यावर. पण आता तुम्ही मध्ये पडायचं नाही. आता माझ्या आणि राधिकामध्ये 1 to 1. बोला गोटे शेठ. आम्ही पोहोचतोय हे सांगायला फोन केलाय. बरं झालं फोन केला. नाही, आम्ही तुमची वाट पाहतोय हे सांगायला मीच तुम्हाला फोन केला असता. नाही तर माज आहे फार माज आहे तुम्हाला. आज माज उतरवायला येतोय मी तिथे. आलं की उतरवतो बरोबर माज. ठेवा फोन. बोल ना श्रेयस, अरे मी तुमच्या मेलचीच वाट बघतोय. काय झालं? सगळं झालंय ना नीट? मायाने प्लॅन केलाय म्हटल्यानंतर नीटच होणार सौमित्र. बरं, तू काय करतोयस आता? काही नाही, त्या सगळ्या फाईल्स माझ्या लॅपटॉपमध्ये कॉपी करतोय आणि मग लगेच तुला मेल करतो. बरं, किती वेळ लागेल साधारण? हे बघ, फाईल्स जरा हेवी आहेत त्यामुळे 15-20 मिनिटं लागतील. ठीक आहे. बरं, एक काम कर, मी वाट बघतो. ते आल्यावर मी तयारीतच बसलोय. ते आल्यावर मी सगळं तुला पाठवीनच. फक्त मायाला आठवण कर की गोट्या शेटचा नंबर न विसरता पाठव मला. ओके ओके, करतो मी आता. ठीक आहे, माझी बाकी सगळी तयारी झाली आहे. तुझं एकदा व्हिडिओ आला की बघ रे, त्या गोट्या शेटची कशी वाट लावतो मी. लवकर पाठव. चल. हो हो ठीक आहे, चल ठेवतो, मी ठेवतो. बाय. तसं तुम्ही अचानक वरती का आलात? आपलं ठरलं होतं ना टाइम बाय करण्यासाठी आपण गोट्या शेट बरोबर काही बोलायचं. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काय बोलू मला सुचत नाहीये ना. पण म्हणून वरती यायचं. खाली गोट्या शेट समोर फक्त बाबा आणि पानोकर सर आहेत. त्यांनी काही गुन्हेगिरी केली तर काय? नाही, मग मी खाली जाते. आनंद भाऊजी, पण मी खाली जाऊन काय बोलू? ते वहिनी काही बोलू तर चालेल, कारण कॅमेरा पण नाही आता तिथे. पण मग कसं काय? ठीक आहे, मी बोलते, पण तुम्ही सुरुवात कराल ना? मी बोलतो. बघितलं, मी सांगितलं होतं ना काहीतरी राडवणार. चला पटकन, चला. मी बोलतो काहीतरी. डोंट वरी. हे बघा, तुम्ही कोण गुंड की पुंडात मला माहिती नाही, पण माझ्या राधिकाबद्दल एक शब्द जरी बोललात ना तर मी खपवून घेणार नाही. ध्यानात ठेवा. बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. सुभेदार साहेब, और राधिका वहिनी आहेत ना. तुम्ही काय उगी त्यांच्या तोंडाला लागताय? पानवलकर राधिकाच्या बाबतीत त्याची ही भाषा असेल ना तर मला सहन होणार नाही. अच्छा, म्हणजे आमची ही भाषा तुम्हाला खटकते का? आणि तुमची ही राधिका रेडिओवर आमची जी बदनामी करते त्याचं काय? हे कोण ते कोण फालतू उपाय आमची बदनामी करते ते आम्ही सहन करायचं? आम्ही नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही सहन करणार. वा, ही तुमची भाषा आणि हे तुमचे विचार. खरं तर तुमच्यासोबत बोलायची देखील लाज वाटते हो आम्हाला. पुरुष म्हणून ज्या गोष्टीचा आम्ही विचारही करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही बोलून दाखवताय. मग तुम्ही पण बोला. म्हणजे जे काय बोलायचंय ना ते व्यक्त व्हा, आणि लवकरच मी तुम्हा सगळ्यांना मुक्त करणार. अरे बाबा, काय झालंय? तुम्ही कशाला उगीच ओरडताय? ते उगाच तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करताय. अगं पण हा माणूस तुझ्याबद्दल काहीही बोलतोय. काय बोलतात हे? आता या बाईला फारच ऐकायची हौस आहे तर सांगतो. तर म्हणजे त्यांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो. ते जरा माझ्याशी वाद घालत होते म्हणून मी त्यांना जरा स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही इथे येणार, तुमच्या घरी येणार, राधिकाला उचलून नेणार, तिच्याशी लग्न करणार आणि दोघं मिळून या गावावर राज्य करणार. कशी वाटते आयडिया? जरा तोंड सांभाळून बोल, कळलं का आनंद तुला? भाऊजी, काय कळतं का तुला? सोडणार आहे आनंद तुम्ही? भाऊजी, आता मी बोलते, तुम्ही थांबा इथे.
काय म्हणत होतात तुम्ही? मला उचलून घेऊन जायचं म्हणत होतात ना? हात तर लावून दाखवा. लावा. लावताय ना? हा, ही बाई आमच्याशी इतक्या जवळून बोलत नाही. मागवायचं नाव आहे. बाई असं वागल्यानंतर आवडत नाही ना तुम्हाला? आतापर्यंत कोणीच तुमच्या बाबतीत जे केलं नाही ना ते आज मी करणार. म्हणून हे असं वागण्याची हिंमत करताय तुम्ही. तुम्ही माझ्याशी हे असं वागलात म्हणून समस्त स्त्री जातीकडून ही एक नाही घ्यायचं मला फोन. का नाही उचलला? तुम्ही याच्यामध्ये बॉम्ब फिट केला असेल तर, मी असा उचलला आणि तो असा फुटला तर? काय तुम्ही गोट्या शेठ, हे बघा मी फोन उचलतो तुमच्या समोर. हा, हे बघा. बुम! काय नाही झालं. है की नाही? बोला आता. हॅलो, एक मिनिट बोला. हॅलो. हॅलो, गोट्या शेट का? हा, बोलतो. मी KTV न्यूज चॅनल मधून बोलतोय. तुमची एक व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आलेली आहे, त्याबद्दल जरा बोलायचं होतं तुमच्याशी. कसली क्लिप? तुम्हाला काय अक्कल नाहीये? अहो, तुम्हाला लढायचंच होतं तर एखाद्या मुंबईतल्या भाईशी भिडायचं ना. कोण निवडलं तुम्ही? राधिका सुभेदार? तुम्हाला अक्कल नाहीये का गोट्या शेट? अहो, राधिका सुभेदारशी 2 हात करण्याची अक्कल कोणी सांगितली अक्कल पाजाळ्याला तुम्हाला? वाट लागली तुमची गोट्या शेट, आता वाट लागली. अरे कसली व्हिडिओ क्लिप? काय काय भानगड काय ही? गोट्या शेट, ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना ती मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेली आहे. एकदा बघून घ्या, म्हणजे आम्हाला पण ठरवता येईल कधी टेलिकास्ट करायची. ठेवा फोन आता. KTV न्यूज चॅनलचे आता मी तुम्हा सगळ्यांना वॉर्निंग द्यायला आलोय. बघा मी आता तुमचं काय करतो ते तुम्ही पहा. काय काय करणार तुम्ही? मारून टाकणार आहे एकेकाला. ताबडतोब बंगल्यावर जायचं आणि आपल्या बंगल्यात तोडफोड सुरू करायची. सगळा बंगला तोडून फोडून टाकायचा. किमती वस्तूंची नासधूस करायची आपल्या. त्याने काय होईल शेठ? त्यानंतर ह्या दोघांनी आपल्या बंगल्यात घुसून तोडफोड केली म्हणून हे पाटील साहेब यांना अटक करतील, जेलमध्ये टाक. काय पाटील, मी जे सांगणार ते मी करणार. त्या राधिकाबाईंनी ज्या बायका गोळ्या केल्यात त्यातल्या एकीला मारून टाकायचं. ओके शेठ. आणि या राधिकाबाईंनीच मारलं म्हणून कांगावा करायचा. पाटील साहेब, आओ 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 असं चूक झाली माझी, मला माफ करा. अहो मी संसारी माणूस आहे, मला 2 पोरं आहेत. त्यातल्या एका पोराला माहित सुद्धा नाही की त्याच्या बापाचं नाव गोट्या आहे म्हणून. मला वाचवा. अहो माझी बायको आहे, माझ्या बायकोचा फार जीव आहे माझं.
माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती मरून जाईल आणि ती मेली, मी जेलमध्ये. राधिका, तर माझ्या मुलाबाळाला कोण सांभाळणार? मला माफ कर. तुम्ही समजूतदार आहात ही माझी अजूनही भावना आहे. मी तुम्हाला जे काही बोललो असेल ना ते म्हणजे माझं चुकलं, झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणून सोडून द्या. आणि ह्यांना नाही समजवलं असतं मी, पण तुम्ही तिला उचलणार होता ना. पाहिजे तर मी तुम्हाला डोक्यावर घेतो, हा? कडेवर घेऊन नाचतो. माझी चूक झाली असंच सांगतो. तुम्ही समजवा. मला वाचवाय. मी मला काय काय बोललात तुम्ही? मूळव्याध झालं मला, मूळव्याध. हा, काही नाही आणि मूळव्याध. नाही ते जरा जास्तच बोललो मी. म्हणजे मी मुळव्याध नव्हतं म्हणायला पाहिजे, दुसरं काहीतरी चाललं असतं पण ते तोंडातून निघून गेलं माझ्या. पण आता बघा ना, म्हणजे तुम्ही काहीतरी सांगा ना त्यांना. हे बघा, तुम्ही मला ऑफर दिली होती ना, आता मी तुम्हाला एक ऑफर देतो. मी गुजराती मीडियमची शाळा आमच्या गावात सुरू करतो आणि त्याच्या समोर एक मिठाईचं दुकान टाकतो. बस. खरंच तुम्ही असं करणार? ही खूप वाईट आयडिया आहे, हे नाही जमणार. काय झालं सीमाताई? काही महत्वाचं बोलायचंय का? हो, असं आहे की आपल्या गावामध्ये सध्या महत्वाचं असं दुसरं काहीच नाही. आणि उद्यापासून पुन्हा एकदा आपल्या कामाला पण सुरुवात होणार आहे. म्हणून गावातल्या सगळ्या बायकांनी असं ठरवलंय की तुमचा सत्कार करायचा. सत्कार? हो. सीमाताई, मी तुम्हाला आधीच सांगितलंय हे सत्कार वगैरे मला नाही आवडत. प्लीज नाही नका म्हणू तुम्ही. त्या एवढा आग्रह करतायत तर हो म्हटलं. नाही 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 वहिनी, सो ठरलं आता. उद्या समारंभ होणार आहे आणि तुमचा सत्कार सुद्धा होणार आहे. येस. राधिका, राधिका, काय झालं बाबा? अगं फार मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे अगं त्या गुरुनं गोंधळ मांडून ठेवला तिकडे. गुरुनाथनी? तो तिथे गेलाय मुंबईला. काय सांगताय तुम्ही? हो, आणि सरिता आणि अथर्व एकटेच आहेत. नक्की झालंय काय? नाही बाबा, हे अथर्वच्या बाबतीत असं नाही वागू शकत. नाही आनंदजी, तुम्ही फोन करा ना प्लीज. आपण जाऊया. शांत व्हा, आधी- मी काय वहिनी, तुम्ही शांत म्हणते, व्हा. मला आधी- वहिनी तुम्ही शांत व्हा. माझ्या ओळखीचे काही पोलीस अधिकारी आहेत, त्यांना फोन करतो मी. प्लीज करा ना फोन. अथर्व, अथर्व, कसा आलास इथे? बाबा, किती निर्लज्ज आहेस रे तू. आमचा मुलगा एक नालायक आहे हे आधी कळून चुकलं होतं, पण एक बाप म्हणून स्वतःच्या मुलाला किडनॅप करण्या इतपत मजल गेली तुझी. तोंड वर करून इथे या लाज देखील वाटली नाही. बाबा थांबा जरा. धमकी देतोयस का मला तू? नाही बाबा, समजवण्याचा प्रयत्न करतो. आणखी तुला आता थाप मारायची आहे. काय हाच तर प्रॉब्लेम आहे ना बाबा. ते तुम्ही कधी कोणी माझं ऐकूनच घेत नाही. दरवेळेला राधिकाची बाजू ती बरोबर आणि माझी ती चूक. ठीक आहे, असेल ही आतापर्यंत चूक, पण मला एक संधी द्या ना. माझं प्लीज ऐकून घ्या. तुम्हाला वाटलं ना मी चुकीचं बोलतोय तर माझ्या तोंडात मारा, पण एकदा ऐकून घ्या ना प्लीज. एक मिनिट. हा डोक्यावर पडला होता ना? हा, ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता ना, मग असा हा शाण्या माणसांसारखं काय बोलतोय? अरे हो, मला पण हाच प्रश्न पडलाय. नाही, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी इथे आलोय.
आज मी तुम्हा सगळ्यांना खरं सांगतो, माझ्या डोक्यावर कुठलाही परिणाम झालेला नव्हता. मला काही वेडबीड लागलं नव्हतं आणि हे सत्य फक्त राधिकाला माहिती होतं. वहिनी हे खरंय? बहिणी, हे जर सगळं खरं आहे तर तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं का नाही? वहिनी, या माणसाला आम्ही फार वेडा समजत होतो आणि आम्ही तसंच वागलो त्याच्याशी. नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राधिकाला विचारून काहीच उपयोग नाही. याची उत्तरं देण्यासाठीच मी इथे आलोय. खरं कळल्यानंतर कदाचित तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडेल की अरे हा असं का वागला. या आधी पण ना तू राधिका वहिनींना फक्त त्रास दिलायस आणि यापुढे तू वेगळं काय करणार आहेस? त्याशिवाय काय करू शकतो हा? नाही, पण या वेळेला मी राधिकाला त्रास देण्यासाठी नाही आलोय. त्रास नाही द्यायचा आहे मला तिला. मी फक्त राधिकासाठीच इथे आलोय. पण या वेळेला नाही राधिका. आणि एक गोष्ट मी प्रामाणिकपणे कबूल करतो, राधिकासारख्या कणखर प्रामाणिक अशा स्त्रीला हरवणं सोपं नाहीये. कधीच नव्हतं आणि माझ्यासारख्याला तर ते बाप जन्मात शक्य नाहीये. त्यामुळे राधिका, तुला हरवण्याच्या या आतापर्यंतच्या माझ्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला मी जो काही त्रास दिला त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांची मनापासून माफी मागतो. तुम्ही कदाचित विश्वास नाही ठेवणार, पण मी आता तो गुरुनाथ राहिलेलो नाहीये. जुना गुरुनाथ, लफडेबाज, सतत सगळ्यांशी भांडणारा, आई वडिलांशी उद्धटपणे बोलणारा, स्वतःच्या स्वार्थासाठी काय वाटेल ते करणारा, तो गुरुनाथ मी आता उरलेलो नाहीये. आधी झालेल्या सगळ्या चुका बाजूला ठेवून मी बदलण्याचा प्रयत्न करतोय. एक प्रामाणिक गुरुनाथ बनण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्या या आधीच्या चुका विसरून जाऊन मला एकदा माफ करण्याचा प्रयत्न करा प्लीज. तू काय बोलतोयस, काय सांगतोयस, आम्हाला काही कळत नाही. नाही, कसं कळेल आनंद? हे असं काही माझ्याकडून तुम्हाला ऐकायची सवयच नाहीये ना. इकडे काय झालंय? काय तू समजा ना यशाने आला. काय काय तुम्ही काय केलं आता? काहीतरी प्लॅन करत राहते, मला खोटं बोलायला सांगते आणि आता मला अजिबात कोणाशी खोटं बोलायचं नाहीये. जे काय बोलायचं ते मला स्पष्ट बोलायचं, मोकळं व्हायचं. आता एक मिनिट जर शांत होशील का? तुमचं काय प्लॅन ठरलंय हेही मला माहिती. मी काय रिॲक्ट होणार एकदम? आता काहीही प्लॅन झालेला नाहीये, पण म्हणूनच मी तुला सांगते, मला त्या माणसाचं नावही घ्यायचं नाहीये. तो माणूस मला माझ्या समोर नकोय. ओके ठीक आहे जरा शांत होशील का? मला माहितीये तुझी जरा वेगळी चिडचिड चालली आहे, पण सॉरी राधा, म्हणजे एक विचारू का तुला? म्हणजे कधीपासून माझ्या ते डोक्यात फिरतंय, म्हणजे मगाशी जे काय ऐकलं मी तेव्हापासून माझ्या डोक्यात ते सतत विचार येत आहेत. आणि तुला माहिती आहे माझा स्वभाव, माझ्या डोक्यात जे येते ते बोलल्याशिवाय मला चैन नाही पडत. बोल ना. नाही, गुरु तुला असं म्हणत होता की त्याला सगळं आधीसारखं व्हायला हवंय. जर खरंच तसं घडलं तर गुरुला त्याची फॅमिली परत मिळेल. म्हणजे तुमच्या तिघांची फॅमिली परत एकत्र येईल. अथर्वला त्याचा बाबा मिळेल आणि कायम त्याच्या बरोबर असेल ना तो. तर ते अथर्वच्या आनंदासाठी म्हण किंवा अजून कशासाठी म्हण, तुला परत गुरुच्या आयुष्यात जायचंय का? काय बोलतोस? हे बघ, तू वेगळे अर्थ काढू नकोस प्लीज. मी फक्त अथर्वच्या आनंदाचा विचार करून तुला हे सगळं म्हणतोय आणि मला तू आनंदी असायला हवीस बस. मी आनंदी असावं असं तुला वाटत असताना तू मला हा प्रश्न विचारतोयस? राधा तसं नाही. मग अजूनही मी या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे का? हो, कारण अथर्वच्या आनंदासाठी मी विचारतोय, तो सर्वात जास्त महत्वाचा आहे ना राधा. पण अथर्वलाही कळतं ना त्याची आई कोणाबरोबर जास्त आनंदात असू शकते. आणि हे बघ सौमित्र, मी आता तुला जे सांगते ना त्यामुळे तुलाही पटेल की तुझं अथर्वच्या आयुष्यात असणं किती गरजेचं. कोणत्याही मुलाची वाढ होत असताना
त्याच्या आसपास एक चांगलं वातावरण असणं गरजेचं असतं ना. नात्यामध्ये एक मोकळेपणा हवा, तेव्हा त्या मुलाची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि म्हणून मला तू माझ्या बरोबर हवायस. मला माहितीये की तू त्याचा कागदोपत्री बाबा नाहीयेस, पण एक ना एक दिवस असा येईल तो तुला बाबा म्हणून स्वीकारेल. तो जेव्हा आपल्या दोघांना घरामध्ये वावरताना बघेल, एकमेकांची वागताना बघेल ना, तेव्हा त्याला कळेल की नवरा बायकोंचं नातं काय असतं. जेव्हा तो तुला आणि आनंद भाऊजींना बघेल तेव्हा त्याला कळेल मैत्री म्हणजे काय असतं. तुला आणि शनायाला बघितल्यानंतर त्याला हे सुद्धा कळेल की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असू शकतं. आणि त्याला हेही कळलं पाहिजे की प्रत्येक वेळेला नातं रक्ताचंच असलं पाहिजे असं नाही. मानलेलं नातं सुद्धा त्यापेक्षा कितीतरी चांगलं असू शकतं. तुझ्यात आणि जेनीमध्ये जे भावा बहिणीचं नातं आहे ना, त्यामुळे लक्षात येईल त्याच्या, हो की नाही. आणि हे सगळं गुरुनाथ सोबत कधीच घडणार नाही. यासाठी तू त्याच्या आयुष्यात असलंच पाहिजे. आणि भासा, आता हे असं परत कधीच बोलायचं नाही. असं बोललास तर याद राहा, कारण माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी तयार आहे. हा, खरंच खरंच तयार आहेस ना? हो नक्की, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी तयार आहे. काय केलंस तू? हे बघ, तुला काय वाटलं शनाया? म्हणजे तू मला कितीही प्लॅन पासून बाजूला ठेवलं ना तरी माझ्या मदतीशिवाय तुझं काही होऊ शकत नाही. ए प्लीज, आयडिया शेवटी माझी आहे, ठीक आहे? आणि फक्त फिमेल्स एक्झिक्यूट करणार आहे. एक मिनिट, हे सगळं मला कळलंय, पण नेमकी आयडिया काय ते तर सांग. एक मिनिट सौमित्र, मी विसरणार त्याआधी तू मला सांग, काय ना ही शनायाने ना गुरुच्या सगळ्या एक्स गर्लफ्रेंडची नावं काढून टाकली आहेत. त्याच्यात 3 नावं नाही जे फक्त मला माहिती आहेत, ते आपल्या कॉलेजमधली आहेत. आणि ते तुम्हाला कोणालाच माहित नाही. ती ना एक ती आहे आपल्या कॉलेजमध्ये, तुला आठवतं ती बॅडमिंटन खेळायची, ती बॉबकट, सगळ्या मुलांना पण हरवायची. संपदा देशमुख. ओ येस, SD संपदा देशमुख. येस, करेक्ट आहे, तीच. तिचं काय तिच्या बरोबर अफेअर होतं? फक्त तिच्याशी काय, म्हणजे तुमच्याशी अफेअर होतो तेव्हा असं बाकी 3 मुली होत्या ज्यांच्याशी त्याचं अफेअर होतं. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? हो, कसं सांगणार, तेव्हा तो वयच तसा होता की काय कोणी असं. माझ्याच बाबतीत तुम्ही घ्या ना, मी तर तेव्हा म्हणजे काय कुठला विषय कुठे नेतोयस तू? आणि आता कशाला विषयाला पाठे पडायचे तुगात? आता मुद्दा काय आहे? आयडिया. हा, हे बघ नाही, मला एक कळलं की गुरुच्या आयुष्यातल्या सगळ्या गर्लफ्रेंड्स तू जमा करतेस, पण त्यांना कॉन्टॅक्ट करून नेमकं करणार काय असते तर सांग आधी. ऐक, आपण असं करूया की त्या सगळ्या मुलींना ना एका जागेवर बोलवायचं.